हेलो हेलो. हेलो हेलो. सकाळचं सत्र. चेरवली प्रीमियर लीग 2021 दिवस क्रमांक 9. या 9व्या दिवसातील पहिला सामना रंगतोय वाशाळे विपक्ष डी के स्पोर्ट्स गोलभन. आणि वाशाळा संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय गोलभन संघाला फलंदाजीसाठी. 7 षटकांचा सामना. हेलो. 7 षटकांचा सामना होईल. सकाळचं सत्र. या सकाळच्या सत्रातील पहिला सामना रंगतोय आपल्या समोर वाशाळा विपक्ष डी के स्पोर्ट्स गोलभन. वाशाळा संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय गोलभन संघाला फलंदाजीसाठी. गोलबन संघ आपले फलंदाज पाठवायचेत. 7 षटकांचा सामना. सकाळचं सत्र. चेरवली प्रीमियर लीग पर्व 5. या 5व्या पर्वातील आजचा 9वा दिवस. आणि या 9व्या दिवसातील पहिला सामना रंगतोय आपल्या समोर वाशाळा विपक्ष गोलभन. 7 षटकांचा सामना. गोलबन संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. आशिष आणि करण सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते.
गोलबंद संघाची. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय वाशाळा संघाकडून योगेश. 7 षटकांचा सामना. 35 मिनिटामध्ये एक इनिंग झाली पाहिजे, कारण आज 7 सामने खेळवायचे आहेत. आशिष आणि करण. स्ट्राईकवर आशिष, नॉन स्ट्राईकवर करण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो योगेश. वाशाळा संघाकडून पहिलं षटक, स्लॉगचं षटक घेऊन येतोय गोलंदाज योगेश. सामना करेल बॅट्समन आशिष. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत आशिष. सकाळचं सत्र, एक आल्हाददायक वातावरण. पहिला चेंडू योगेश याचा. सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय योगेश. सामना करेल बॅट्समन आशिष. सुंदर फटका. आशिषच्या बॅट मधून चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. आशिषच्या बॅट मधून निघतोय हा पहिला चौकार. डीजे. या चौकारानं संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होते 4. षटक मार्गस्थ पहिलं स्लॉगचं षटक, हाणामारीचं षटक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो योगेश. सामना करेल तोच बॅट्समन आशिष. सुंदर फटका. चेंडू येतोय षटकावरच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेनं. एकदा नक्कीच कंप्लीट केली जाते. या एका धावेनं धावसंख्या होते 5 धावा धावफलकावर लागल्यात. षटक मार्गस्थ पहिलं स्लॉगचं षटक. जेवढ्या धावा जमा करता येतील तेवढ्या कमीच, कारण 2च क्षेत्ररक्षक बाहेर असतात स्लॉगच्या षटकामध्ये. एक आल्हाददायक वातावरण. सकाळचं सत्र, दिवस क्रमांक 9. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय योगेश. सामना करेल आता मात्र गोलंदाज संघाकडून करण. आपटलेला चेंडू होता, परंतु चेंडू काही बॅटच्या राडार मध्ये आला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या होते 5 धावा. षटक मार्गस्थ पहिलं. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत योगेशच्या षटकातील. सुंदर गोलंदाजी करतोय योगेश. केवळ 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. स्लॉगचं षटक सुंदर रीतीने हाताळतोय योगेश. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू काही बॅट्समनला समजत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज योगेश. केवळ 5 धावा खर्च केल्यात योगेशनं. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्याचा फायदा होतोय वाशाळा संघाला. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो योगेश. सामना करेल करण आणि गडी बाद होतोय. गलीच्या क्षेत्ररक्षकाकडून झेल टिपला जातोय. पहिला आदरा बसतोय गोलबंद संघाला करणच्या रूपानं. करण बॅक टू द पॅव्हलियन. डीजे. पहिल्या षटकाच्या अखेरीस डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाची धावसंख्या होतीये 5 धावा. एक गडी बाद 5. सुंदर गोलंदाजी केली योगेशनं. केवळ 5 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यात नक्कीच यश आलं योगेशला.
करणची जागा घेतोय बॅट्समन अरुण. अरुण मात्र मैदानावर दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय वाशाळा संघाकडून रवी. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येतोय रवी. योगेशने ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल रवीला. केवळ 5 धावा खर्च केल्या योगेशनं. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय रवी. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत रवी. स्ट्राईकवर आशिष आणि नॉन स्ट्राईकवर अरुण. पहिला चेंडू फेस करेल रवीच्या गोलंदाजीचा आशिष. मोठा फटका मारण्याचा मानस होता परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचाचा इशारा येतोय वाईट चेंडू. या एका अवांतर धावेनं धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या होते 6. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रवी. सामना करेल आशिष. फुलटॉस चेंडू चांगला समाचार घेतोय. चेंडू भिरकावून देतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आशिषच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. डीजे टाकू शकत नाही. चुकीला माफी नाही. चांगला समाचार घेतला आशिषनं. चेंडू भिरकावून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या होते 10 धावा धाव फलकावर लागल्यात. षटक मार्ग असतंय दुसरं स्लॉकचं षटक. हाणामारीचं षटक म्हणायचं झालं तर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रवी. सामना करेल तोच फलंदाज आशिष. आता मात्र सुंदर फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आशिषच्या बॅट मधून येतोय हा तिसरा चौकार. डीजे दीपक फटका. आशिषच्या बॅट मधून सुंदर फलंदाजी करतोय आशिष. या 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या होती 14 धावा धाव फलकावर लागल्यात. षटक मार्ग असते दुसरं. अजूनही काय चेंडू शिल्लक रवीच्या षटकातील. यावेळी स्लोवर मनचा मारा होतोय. चेंडू जातोय स्वीपरच्या दिशेनं. 1 धाव कंप्लीट केली गेली. चेंडू फील्ड होईल. थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 16 धावा धाव फलकावर लागल्यात. अशी या प्रकारची फलंदाजी करतोय की साप भी मरेवर लाठी भी न तुटे. म्हणजे आपली विकेट सुद्धा वाचली पाहिजे आणि धावा सुद्धा आल्या पाहिजेत. याच प्रकारची फलंदाजी होती आशिषच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रवी. आता मात्र आपल्याला चेंडू चांगला समाचार घेतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. लाजवाब क्षेत्ररक्षण. या दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट करतायत फलंदाज. या 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या होते 18 धावा. नक्कीच 2 धावा वाचवल्या या क्षेत्ररक्षकानं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल रवी. सामना करेल तोच फलंदाज आशिष. आता मात्र सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली. चेंडू फील्ड होईल. थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान नक्कीच 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावांनी धावसंख्या होती 20 धावा. सिंगल डबल्स वर भार देत आहेत गोलबन संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज रवी. सुंदर स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा जातो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. डीजे
बाद करण्यात यश आलं होतं योगेशला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय गौरव. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय गौरव वाशाडा संघाकडून. त्याचा सामना करेल प्रथम स्ट्राईकला आलेला फलंदाज अरुण. डावखुरे आताचा फलंदाज फलंदाज खूपच आक्रमक असतात आपण क्रिकेटमध्ये पाहतोय. पाहूया अरुण काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय गौरव. सामना करेल बॅट्समन अरुण. घाई करायची आहे. 35 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट करायची आहे. पहिला चेंडू गौरव याचा अरुणसाठी. सुंदर डिफेन्सिव्ह शॉट. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 26 धावा. 26 रन. लॉस ऑफ 1 विकेट. डीके स्पोर्ट्स गोलभन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गौरव. सामन्यावर बॅट्समन अरुण. पहिल्या चेंडूचा सन्मान करतोय अरुण. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गौरव. सामने गेला अरुण. आपडलेला चेंडू. चेंडू काही बॅटला स्पर्श झाला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या 26 रन. 26 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गौरव. गौरव टू अरुण. फुलटॉस चेंडू. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. तू मॅ करत एकच धाव मला वाटतंय या चेंडूवर. गडीबाद झाला असता परंतु थोडीशी मिसफिल्ड. या एका धावेनं धावसंख्या होते 27 धावा. 27 रन. धावफलकावर धावा 27. षटक मार्गस्थ तिसरं षटक आतलतोय गौरव वाशाला संघाकडून. आता मात्र स्ट्राईकवर येतोय आशिष, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार आलेत. आशिषच्या बॅटमधून आतापर्यंत तोच फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. काही करायची वाशाळा संघ. गौरव टू आशिष. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आशिष. सुंदर फटका. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या 28 धावा. 28 रन. लॉस ऑफ 1 विकेट. डीके स्पोर्ट्स गोलबन टीम. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज अरुण आणि नॉन स्ट्राईकला आशिष उजव्या हाताचा फलंदाज. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आत पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अरुणसाठी. पुन्हा एकदा सन्मान देतोय. डिफेन्सिव्ह शॉट परंतु धाव नाही मिळणार या चेंडूवर. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. सुंदर षटक हातातोय गौरव. केवळ 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत गौरवनं. पहिलं षटक सुद्धा सुंदर रीतीने हाताळलं होतं. योगेशनं केवळ 5 धावा खर्च करून एक गडी बाद केला होता. तीच कामगिरी करतोय मैदानाच्या आत गौरव. सामना करेल बॅट्समन अरुण. डावखुरी हाताचा फलंदाज. पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्याचा मानस होता परंतु चेंडू काही बॅटच्या रडारमध्ये आला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. 3 षटकांच्या अखेरीस डीके स्पोर्ट्स गोलबन संघाची धावसंख्या झाली 28 धावा. 28 रन. लॉस ऑफ 1 विकेट. डीजे.
संख्या 28 धावा. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज सागर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय सागर वाशाळा संघाकडून. 3 षटकांच्या अखेरीस डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाची धावसंख्या झाली 28 रन. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केला योगेशनं. त्यानंतर रवीचं थोडं महागडं षटक ठरलं की तब्बल 19 धावा रवीनं खर्च केल्या आणि त्यानंतर गौरवनं केवळ 4 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सागर. सामना करेल बॅट्समॅन आशिष. सुंदर फलंदाजी करतोय आशिष. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार आलेत. पुढचा चेंडू एक मोठा फटका आशिषच्या बॅटमधून चेंडू येतोय स्वीपरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे गडी बाद होतोय. दुसरा हादरा बसतोय आशिषच्या रूपानं. डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाला आशिष बॅक टू द पॅवर येणार डीजे. त्याची जागा घेतोय फलंदाज नयन. आतापर्यंत 2 हादरे बसलेत डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाला. आशिष आणि करण सलामीची जोडी तंबूमध्ये परतली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज सागर. सामना करेल बॅट्समन अरुण. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत अरुण. आता मात्र निर्धाव चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा आत शिरतोय. सुंदर गोलंदाजी करतोय सागर. सकाळचं सत्र आल्हाददायक वातावरण. चिरबाप्पा मैदानावर सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लाजवाब गोलंदाजी होतीये वाशाळा संघाकडून. आता मात्र संघर्ष करतोय मैदानाच्या आत अरुण. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज सागर. सामना करायला डावखुरी आताचा फलंदाज अरुण. यावेळेस मोठा फटका अरुणच्या बॅट मधून. चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अरुणच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार डीजे. चौतीस धावा 34 रन्स. 34 धावा धावफलकावर लागल्यात. षटक मार्गस्थ 14. 3 षटकामध्ये 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती सागरनं. परंतु चौथ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला अरुणनं. चेंडू भिरकावून दिला बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार. 6 धावांसाठी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक आहे एकदा नक्कीच कंप्लीट केली गेली. चेंडू फील्ड होईल थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण करता येतं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. चौथ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय. खूपच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तब्बल 4 धावा धावून काढतायत अरुण आणि नयन. 4 धावा धावून काढल्या फलंदाजांनी. या 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या होते 38 रन. 38 धावा. 2 गडी बाद 38. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 4 धावा खर्च केल्या क्षेत्ररक्षकांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज सागर.
सामना करेल बॅट्समन अरुण. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. आता मात्र चेंडू येतोय स्ट्रेटच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. यावेळी संकटात सापडतोय परंतु माघारी धाडतोय. एकच धाव मिळालेल्या चेंडूवर. या एका धावेनं धावसंख्या होती 39 रन. 39 धावा धावफलकावर लागल्यात. 4 षटकांच्या अखेरीस डीके स्पोर्ट्स गोलबन संघाची धावसंख्या 39. 39 धावा 35 मिनिटांमध्ये एक इनिंग झाली पाहिजे. लवकर याचे पाणी घेऊन. 39 धावा 4 षटकांच्या अखेरीस डीके स्पोर्ट्स गोलबन संघाची धावसंख्या 39 रन्स. डीजे शाळा संघ घाई करायची. 35 मिनिटांमध्ये एक इनिंग झाली पाहिजे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 7 षटकांचा सामना. 4 षटकांच्या अखेरीस डीके स्पोर्ट्स गोलबन संघाची धावसंख्या झाली 39 रन. 39 धावा. घाई करायची आहे वाशाळा संघ. 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकून झाली पाहिजेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय योगेश, यानं पहिलं षटक हाताळलं होतं. केवळ 5 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यात यश आलं होतं योगेशला. तोच गोलंदाज आता मात्र 5वं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाज योगेश. सामना करत बॅट्समन अरुण. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय योगेश. सामना करत बॅट्समन अरुण. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आता अरुण. पुढचा चेंडू पहिला चेंडू म्हणता येईल. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा मानस होता परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही. एक चोरटी धाव या चेंडूवर मिळेल. या एका धाव्यानं धावसंख्या होते 40 धावा. 22च्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 40. षटक मार्गस्थ 5वं. 7 षटकांचा सामना. सुंदर गोलंदाजी करतो योगेश, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं आणि केवळ 5 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यात यश आलं होतं योगेशला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज योगेश. सामना करत बॅट्समन नयन. प्रथम स्ट्राईकला येतोय नयन. घाई करायची वाशाळा संघ. पुढचा चेंडू योगेशचा. सामना करत बॅट्समन नयन. आता मात्र निर्धाव चेंडू. टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकता हातात विसावतोय. यानंतरचा सामना होईल विलास स्पोर्ट्स किन्हवली आणि रमेश स्पोर्ट्स साठगाव. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी एक इनिंग संपल्यानंतर टॉस का बॉस मध्ये यायचंय. विलास स्पोर्ट्स किन्हवली
विपक्ष मोर्या स्पोर्ट्स साडगाव. यानंतरचा सामना सुंदर फटका नयनच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक आहे. गडी बाद होतोय. तिसरा हादरा बसतोय डीके स्पोर्ट्स गोलबॅन संघाला. नयन बॅक टू द पॅव्हलियन. डीजे बसतोय नयनच्या रूपानं डीके स्पोर्ट्स गोलबॅन संघाला. त्याची जागा घेतोय बॅट्समन हरेश. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय फलंदाज अरुण. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आलाय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय योगेश. पुढचा चेंडू योगेशचा अरुण साठी. सुंदर फटका. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. चेंडू फील्ड होईल. थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या होते 42 धावा. 42 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. डीके स्पोर्ट्स गोलबन टीम. यानंतरचा सामना विलास स्पोर्ट्स किन्हवली विपक्ष रमेश स्पोर्ट्स साडगाव. जाऊया मैदानात. धावा झाल्यात 42. आपल्याला चेंडू चांगला समाचार घेतोय परंतु लाजवाब झेल उत्कृष्ट झेल म्हणता येईल. नक्कीच 6 धावा वाचवलेल्या क्षेत्ररक्षकानं. गडी बाद होतोय. चौथा हादरा बसतोय अरुणच्या रूपानं डीके स्पोर्ट्स गोलबॅन संघाला. अरुण बॅक टू द पॅव्हलियन. डीजे रमेश आणि हरेश. सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज योगेश. आतापर्यंत 3 गडी बाद करण्यात यश आलं योगेशला. स्ट्राईक वर हरेश आणि नॉन स्ट्राईक वर रमेश. धावसंख्या झाले 42 धावा. 42 रन्स. षटक मार्गस्थ 5वं. सकाळचं सत्र आल्हाददायक वातावरण. पुढचा चेंडू योगेशाचा. आता मात्र एक सन्मान डिफेन्सिव्ह शॉट म्हणता येईल परंतु संकटात सापडतोय. नक्कीच एक धाव कंप्लीट केली गेली आणि गडी बाद. हरेश बॅक टू द पॅव्हलियन. चौथा हादरा बसतोय मला वाटतं डीके स्पोर्ट्स गोलबॅन संघाला. डीजे पाच षटकांचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 42. 6 मिनिटे राहिली आहेत आणि 2 षटक कंप्लीट करायचे तुम्हाला. वाशाळा संघ हरेशची जागा येतोय. नवीन फलंदाज येतोय प्रशांत डीके स्पोर्ट्स गोलबॅन संघाकडून. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. पंच हेमंतजी तावडे सर यांचा. पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते गौरव ज्यानं 3रं षटक हाताळलं होतं आणि केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या गौरवनं. तोच गोलंदाज वैयक्तिक 2रं आणि सांघिक 6वं. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गौरव. धावफलकावर धावा 42. गडी बाद झालेत 5.
42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाची धावसंख्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय गौरव. सामना करेल प्रशांत. आपटलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. 42 धावा धावफलकावर. 6वं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या खूपच कमी पाहायला मिळतीये. सकाळचं सत्र. या सकाळच्या सत्रातील पहिला सामना रंगतोय डीके स्पोर्ट्स गोलबन विपक्ष वाशाळा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गौरव. सुंदर फटका चेंडू होतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव नक्कीच कंप्लीट केली गेली. या एका धावेनं धावसंख्या होती 43 रन्स. 43 धावा धावफलकावर लागल्यात. प्रथम स्ट्राईकला येतोय प्रशांत. रमेश आणि प्रशांतची जोडी मैदानामध्ये दाखल. कोणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल गौरव. सामना करेल रमेश. पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय बॅट्समन रमेश. पाहूया काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी रमेश मैदानाच्या आत. सुंदर फटका रमेशच्या बॅट मधून. चेंडू येतोय. नक्कीच पंचांचा इशारा येईल. चेंडू जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. डीजे. पहिल्या चेंडूवर एक संजीवनी प्राप्त करून देणारा चौकार रमेशच्या बॅट मधून आलाय. या 4 धावांनी धावसंख्या होते. आमचे स्कोरर निर्देशित करतायत 47 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा मानस होता, परंतु चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाही. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय गौरव, ज्यानं तिसरं षटक हाताळलं होतं. केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या गौरवनं. तिचं पुनरावृत्ती करताना पुन्हा एकदा तोच गोलंदाज गौरव. सामना करेल रमेश. आपटलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 47 धावा धावफलकावर. 6वं षटक. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. हाणामारीचं षटक म्हणायचं झालं तर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय गौरव. रमेश साठी पुढचा चेंडू घेऊन जाईल. सुंदर फटका रमेशच्या बॅट मधून. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि गडी बाद होतोय. 6वा हादरा बसतोय डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाला. डीजे. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय शिवाजी. नाव तर नक्कीच मोठं आहे या गोलंदाजाचं. पाहूया कामगिरी सुद्धा. दोन्ही संघाचे कर्णधार विलास स्पोर्ट्स किंधवली आणि रमेश स्पोर्ट्स साडगाव. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचं षटक संपल्यानंतर. जाऊया मैदानात. आपटलेला चेंडू. निर्धाव चेंडू. आपल्याला चेंडू होता. चांगला समाचार घेता आला असता बॅट्समनला रमेशला, परंतु चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 47 धावा धावफलकावर लागल्यात. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नेत्रदीपक गोलंदाजी पाहायला मिळते वाशाळा संघाकडून. स्ट्राईकवर रमेश आणि नॉन स्ट्राईकवर सचिन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज शिवाजी. आता मात्र चेंडू जातोय गलीमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. गडी बाद होतोय रमेशच्या रूपानं. 7वा हादरा बसतोय डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाला.
Ramesh back to the pavilion. DJ. राज फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज होईल. रमेशची जागा घेतोय हर्षल. शेवटचं षटक सुंदर रीतीने हाताळतोय शिवाजी. आपल्या नावाला साजेशी खेळी करतोय. गोलंदाजीमध्ये शिवाजी. स्ट्राईकवर येतोय हर्षल. पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषे जवळ. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. गडी बाद होतोय. सचिनच्या रूपानं 8वा हादरा बसतोय. डीके स्पोर्ट्स गोलबान संघाला. सचिन बॅक टू द पॅव्हलियन. डीजे. फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक एंडवर किशोर. स्ट्राईकवर हर्षल. नॉन स्ट्राईकवर किशोर. शेवटचं षटक मार्गस्थ सुंदर रीतीने हाताळतोय शिवाजी. आतापर्यंत मला वाटतं एकच धाव खर्च केली आहे शिवाजीनं. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर नक्कीच कंप्लीट गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. हा डायरेक्ट हिट. गडी बाद होतोय. हर्षल. हर्षल बॅक टू द पॅव्हलियन. 9वा हादरा बसतोय डीके स्पोर्ट्स गोलबान संघाला. डीजे. दिलीप. हर्षलची जागा घेतोय दिलीप. या चेंडू नंतर दोन्ही संघाचे कर्णधार विलास स्पोर्ट्स किन्नवली विपक्ष रमेश स्पोर्ट्स साठगाव. दोन्ही संघाचे कर्णधार हा चेंडू पडल्यानंतर टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. विलास स्पोर्ट्स किन्नवली विपक्ष रमेश स्पोर्ट्स साठगाव. यानंतरचा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. विलास स्पोर्ट्स किन्नवली रमेश स्पोर्ट्स साठगाव. जाऊया मैदानात. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. सुंदर फटका स्ट्रेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे. गडी बाद होतोय. 10वा ऑल आउट होतीये डीके स्पोर्ट्स गोलबान. आणि इनिंग सुद्धा संपतीये. धावफलकावर धावा 49. 50 धावांची गरज वाशाळ्या संघाला जिंकण्यासाठी. डीजे. को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले
आमचे स्वयंसेवक केतन फडे उत्कृष्ट कामगिरी 9 दिवसांपर्यंत पार पाडली आमचे स्वयंसेवक केतन फडे यांनी. नाणेफेकी होईल. विलास फोर्स किनवली विपक्ष रमेश फोर्स साडगाव दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. विश्वास विशे आणि राहुल शिंदे. विश्वास विषय नाणेफेकीसाठी यायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गोलबंद संघ आणि आपले फलंदाज तयार ठेवायचे. तर वाशाळा संघ 50 धावांचं आव्हान, एक माफक असं आव्हान. विश्वास विषय नाणेफेकीसाठी यायचंय. आणि आमचे सहकारी समालोचक द व्हॉइस ऑफ डोलखाम दत्तात्रय फळडे सर यांचं आगमन होत आहे. व्हॉइस ऑफ डोलकाम दत्ता फर्डे सर यांचं स्वागत होत आहे. नाणेफेकी होतीये. रमेश फोर्स साडगाव विपक्ष विलास फोर्स किनवली. 7 षटकांचा सामना. नाणेफेकी जिंकली ती साडगाव संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय विलास फोर्स किनवली संघाला फलंदाजीसाठी. जाऊया मैदानात. पन्नास धावांची गरज आहे वाशाळा संघाला. 7 षटकांमध्ये 50 धावांची गरज. 42 चेंडू आणि 50 धावांची गरज. ओमकार लाईव्ह स्ट्रीमर ओमी, स्ट्राईक वर शिवाजी आणि नॉन स्ट्राईक वर समीर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. एक शिवाजी आणि समीर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये वाशाळा संघाची. 7 षटकांचा सामना असेल. गोलंदाजी मार्क वर गोलंदाज सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन येतोय रमेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. 50 धावांची गरज. 42 चेंडू 50 धावा, एक माफक असं आव्हान. गोलंदाजी मार्क वर रमेश सज्ज होतोय. स्ट्राईक वर शिवाजी, नॉन स्ट्राईक वर समीर. पहिला चेंडू रमेशाचा. सुंदर फटका. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. डीजे श्रीगणेशा होतोय. दफलकावर धावा 4. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार शिवाजीच्या बॅट मधून. पुढचा चेंडू रमेशाचा. पुन्हा एकदा चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय शिवाजीच्या रूपानं वाशाळा संघाला. शिवाजी बॅक टू द पॅव्हलियन. डीजे
मार्गस्थ स्लॉकचं षटक. पिंटू शाह यांचं स्वागत होते. शिवाजीची जागा घेतोय बॅट्समॅन सागर मैदानामध्ये दाखल होतोय. सागर आणि समीर एकत्र अशी जी दोन नावं. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रमेश. सामना करत बॅट्समन सागर. पुढचा चेंडू. यावेळेस आपल्याला चेंडू जातोय गलीच्या दिशेनं. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या होती 5 धावा धावफलकावर लागल्यात. षटक मार्गस्थ पहिलं. एक गडी बाद 5 धावा. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. वाशाळा संघाला एक माफक असं आव्हान. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तोच गोलंदाज रमेश. सामन्याकडे प्रथम स्ट्राईक लागलेला फलंदाज समीर. यावेळेस सुंदर फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. डीजे या 4 धावांनी धावसंख्या होतीये 9. 9 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलंच षटक मार्गस्थ. पुढचा चेंडू रमेशचा समीर साठी. पुन्हा एकदा आपल्या चेंडू खरपूस समाचार घेतोय. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. डीजे धावफलकावर धावा 13. पहिले षटक खूपच महागडं पडतंय रमेशचं. अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. रमेशच्या षटकातील एक गडी बाद करण्यात यश आलंय रमेशला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज रमेश. सामना करत बॅट्समन समीर. पाहूया मैदानाच्या आत काय कामगिरी करतोय. यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. गडी बाद होतोय. दुसरा आदरा बसतोय समीरच्या रूपानं वाशाळा संघाला. समीर बॅक टू द पॅव्हलियन. डीजे समीरची जागा घेतोय बॅट्समन गौरव. मैदानामध्ये दाखल होतोय. आमचे सहकारी समालोचक दत्तात्रय फर्डे सर यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. द व्हॉइस ऑफ डोलकाम. डोलकाम विभागाचे आन बान शान. चेरोलीचे ताईद फेवरेट समालोचक दत्तात्रय फर्डे सर यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस वाशाला संघाची धावसंख्या धावफलकावर 13. 2 गडी बाद 13. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल अरुण. सामना करेल बॅट्समन सागर. एक सन्मानजनक फटका. चेंडू येतो स्ट्रेचच्या दिशेनं. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नक्कीच माघारी धाडलं सागरनं. या एका धावेनं धावसंख्या होते 14 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च करून 2 गडी बाद करण्यास यश आलं रमेशला.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज अरुण. खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र स्थिरावली. धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या तर 2 गडी बाद 14 वाशाळा संघाची धावसंख्या. पुढचा चेंडू अरुण याचा सागर साठी पाहूया. सुंदर फटका, चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण करत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होती 16 धावा धावफलकावर लागल्यात. गौरव स्ट्राईकवर गौरव, नॉन स्ट्राईकवर सागर. गोलंदाजी मार्कवर अरुण. पुढचा चेंडू यावेळेस लाजवाब फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे, गडी बाद होतोय. तिसरा धाव असतोय वाशाळ संघाला गौरवच्या रूपानं. गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा मासा गळायला लागतोय. डीजे दत्ता बर्डे सर. चला. डीजे वाजून बघतात, डीजे वाजून. आधीच सर. घाई करायची आहे. गोलबंद संघ कोण आला नाही? धावफलकावर धावा 16 आणि गौरवची जागा घेतोय बॅट्समन योगेश, ज्यानं सुंदर गोलंदाजी केली होती. मला वाटतं 3 गडी बाद करण्यात नक्कीच यश आलं योगेशला. तोच गोलंदाज आता मात्र आपल्या संघासाठी फलंदाजीची धुरा सांभाळताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्राईकवर सागर आणि योगेशची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. गोलंदाजी मार्कवर अरुण आतापर्यंत सुंदर कामगिरी करतोय मैदानाच्या आत. पुढचा चेंडू अरुणचा सागरसाठी एक सन्मान डिफेन्सिव्ह शॉट, परंतु चेंडू जातोय गलीमध्ये. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली गेली या एका धावेनं. धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. सकाळचं सत्र पहिला सामना रंगतोय आपल्या समोर. डीके स्पोर्ट्स गोलबन विपक्ष वाशाळा यांचा सामना होईल विलास स्पोर्ट्स किन्हवली विपक्ष रमेश स्पोर्ट्स साडगाव. आणि रमेश स्पोर्ट्स साडगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फुलटॉस चेंडू, यावेळेस चेंडू जातो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट करता येतं फलंदाज योगेश आणि सागर. या 2 धावांनी धावसंख्या होते 19. 2 षटकांच्या अखेरीस वाशाळा संघाची धावसंख्या 19. डीजे त्यांच्या पण 19 होते. यांच्या किती आहेत? 19 आहेत ना यांच्या पण. किती वेळ गेले? त्याच्या वेगळे किती गेले? एकच गेलते ना. 24 रन झाले. 19 दुसऱ्या वरला मारलं, पहिल्या वरला 5 हा 2 षटकांच्या अखेरीस वाशाळा संघाची धावसंख्या झाली 19 धावा. 3 बाद 19. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय हरेश. सामना करेल बॅट्समन सागर. हरेश टू सागर. तिसरं षटक घेऊन येतोय हरेश. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय हरेश. फलंदाजी मार्कवर सागर, स्ट्राईकवर सागर, नॉन स्ट्राईकवर योगेश. 50 धावांचं आव्हान. धावफलकावर धावा 19. काही करायची आहे
हरेश टू सागर. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हरेश. पहिला चेंडू हरेश याचा सागरसाठी. आपण त्याचा चेंडू एक सन्मान देतोय चेंडूला. या चेंडूवर एक सिंगल. या सिंगलला धावसंख्या होती 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 30 धावांची गरज वाशाळा संघाला जिंकण्यासाठी. फलंदाजी मार्कवर फलंदाज सज्ज होतो योगेश, ज्यानं सुंदर गोलंदाजी केली होती. 3 गडी बाद करण्यात नक्कीच यश आलं होतं योगेशला. तोच आता मात्र आपल्या संघासाठी फलंदाजीची धुरा सांभाळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हरेश. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह शॉट. चेंडू येतोय पॉईंटच्या डोक्यावरून सीमारेषे जवळ. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली गेली. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं धावसंख्या होती 21 धावा. 1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. शून्यापेक्षा एक धाव नक्कीच महत्वाची. या एका धावेनं धावसंख्या 21. तिसरं षटक मार्गस्थ. हरेश हाताळतोय षटक. सामनागर बॅट्समन सागर. सुंदर फटका. चेंडू जातो स्वीपरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू फील्ड होईल, थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत सागरच्या माध्यमातून. या 2 धावांनी धावफलकावर धावा 23. 23 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. सिंगल डबल्सवर भार देतोय सागर. त्याला माहिती आहे धावा कमी आहेत आणि विकेट आपल्या गेल्या आहेत. धावफलकावर धावा 23. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज हरेश. सामना करेल सागर. एक डिफेन्सिव्ह खेळी पाहायला मिळते सागरच्या माध्यमातून. आता मात्र ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर पडलेला चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईड चेंडू. एक धाव मिळणार नाहीये. किपरच्या हातात जर चेंडू राहिला तर धाव मिळणार नाहीये. वाईड चेंडू येतोय. पंचांचा इशारा येतो वाईडचा. या एका धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या पुढे गेली 24 धावा. 24 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. षटक मार्गस्थ तिसरं. धावा झाल्या 24. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे वाशाळा संघाला. 27 चेंडू आमचे स्कोरर ऑफिशियल स्कोरर निर्देशित करतात. 27 चेंडू 26 धावा विजयासाठी. आमचे ऑफिशियल स्कोरर प्रथमेश परब सर आणि प्रदीपजी शेलवले. लाईव्ह स्ट्रीमिंगचा भार सांभाळता येतो ओमकार सावंत सर. पुन्हा एकदा जाऊया मैदानात. हरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेनं. एक धाव नक्कीच कंप्लीट केली गेली. थोडंसं फंबल होतं क्षेत्ररक्षक. परिणाम 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जात आहेत सागरच्या माध्यमातून. सिंगल डबल्सवर भार देतोय सागर. या 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या होती 26 धावा धावफलकावर लागल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज हरेश. सामनागर बॅट्समन सागर. एक स्लोवरचा मारा आणि गडी बाद. संकटात सापडतोय वाशाळा संघ. चौथा हादरा बसतोय सागरच्या रूपानं. सागर बॅक टू द बॅवलेनं डीजे. नका कारण लोक डासळलेल्या विटाच्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. आमचे सूरज फळडे वारंवार आम्हाला सांगत असतात संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे.
धावफलकावर धावा, जाऊ दे. 26 धावा धावफलकावर लागल्यात. षटक मार्गस्थ तिसरं. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. हरेच्या षटकातील सामना करेल नवीन आलेला फलंदाज योगेश. हरीश टू योगेश. पुढचा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्करचा मारा पाहायला मिळतोय. चेंडू येतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरा धावायचा प्रयत्न. 2 धावा मला वाटतं यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या होती 28 धावा, 28 रन. 3 षटकांच्या अखेरीस वाशाळा संघाची धावसंख्या 28 धावा. डीज आहे. सामने खेळवायचे तर नॉकआउटचे सामने आजचा दिवस. गोलंदाजी मार्कवर अरुण सज्ज होतोय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय अरुण, ज्यानं सांघिक दुसरं षटक हाताळलं होतं. केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू येतोय. एकदा तर नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेनं धावफल संख्या पुढे गेली. धावसंख्या होती 29 धावा, 29 रन. लॉस ऑफ 4 विकेट्स. स्ट्राईकवर योगेश आणि नॉन स्ट्राईकवर सुद्धा योगेशच. गोलंदाजी मार्कवर अरुण, ज्यानं स्लॉकचं षटक हाताळलं होतं. केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज अरुण आपल्या संघाची धुरा सांभाळताना. पुन्हा एकदा अरुण. सामना करेल योगेश. यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह शॉट, परंतु धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 29 धावा, 29 रन. लॉस ऑफ 4 विकेट्स. वाशाळा संघ 50 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. धावफलकावर धावा 29. गडी बाद झालेत 4. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अरुण. सामनाकर बॅट्समन योगेश. यावेळेस मोठा फटका मारण्याचा मानस होता. गडी बाद होतोय. योगेश बॅक टू द पॅव्हलियन. 5वा हादरा बसतोय वाशाळा संघाला. डीजे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे अरुण. योगेशची जागा तो बॅट्समन प्रभाकर मैदानामध्ये दाखल होतोय. धावफलकावर धावा 29. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटतं 21 धावांची गरज वाशाळा संघाला. घाई करायची आहे गोलबन संघ. यानंतरचा सामना होईल विलास फोर्ट्स किन्हवली विपक्ष रमेश फोर्ट्स साडगाव. एक मोठी लढत पाहायला मिळेल. अरुण. सामना करेल बॅट्समन प्रभाकर. नवीन आलेला फलंदाज प्रभाकर. पाहूया काय कामगिरी करतो मैदानाच्या आत. गडी बाद होतोय पहिल्या चेंडूवर. एक सन्मान द्यायचा प्रयत्न केला चेंडूला, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टांचा वेध घेतोय. 6वा हादरा बसतोय डीके स्पोर्ट.
वाशाळा संघाला 6वा हादरा बसतोय प्रभाकरच्या रूपानं. प्रभाकर बॅक टू द पॅव्हलियन. डीजे फलंदाज विष्णू. धावफलकावर धावा 29 आणि गडी बाद झालेत 6. सामना मात्र रोमांचक होत चाललाय. प्रेक्षकांची धडधड वाढत चालली आहे या सामन्यामध्ये. सुंदर गोलंदाजी करतोय अरुण. आतापर्यंत 3 गडी बाद केले तर अरुणनं. हॅट्रिक चान्स असेल या चेंडूवर अरुणला. फलंदाजी मार्कवर विष्णू. पाहूया हॅट्रिक घेतोय की नाही. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच कंप्लीट केली गेली. या एका धावेने धावफलकावर धावा 30 धावा धावफलकावर लागल्या. तर अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे वाशाळा संघाला. सामना चालू आहे डीके स्पोर्ट्स गोलभन विपक्ष वाशाळा. चौथं षटक मार्गस्थ. अजूनही काय चेंडू शिल्लक असतील अरुणच्या षटकातील. आता मात्र स्ट्राईकवर येतो योगेश वाशाळा संघाकडून. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू त्याच दिशेने जातोय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली गेली. चेंडू फील्ड होईल. थ्रो केला जाईल. या कालावधी दरम्यान गडी बाद होतोय. विष्णू 7वा हादरा बसतोय वाशाळा संघाला. विष्णू बॅक टू द पॅव्हलियन. 7 गडी बाद. धावसंख्या वाशाळा संघाची 31. जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. सामना मात्र रोमांचक होत चाललाय. गडी बाद झाले 7. धावफलकावर धावा 31. धावफलकावर धावा 31. येणारे 18 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. येणारे 18 चेंडू 19 धावा. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल होतोय अतुल. विष्णूची जागा घेतोय अतुल. सामना खूपच रोमांचक होत चाललाय. प्रेक्षकांची काळजाची धडधड वाढताना. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज वाशाळा संघाला. यानंतरचा सामना होईल विलास स्पोर्ट्स किनवली विपक्ष रमेश स्पोर्ट्स साटगाव. रमेश स्पोर्ट्स साटगाव संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय विलास स्पोर्ट्स किनवली संघाला फलंदाजीसाठी. चला घाई करायची आहे. येणारे 18 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. 18 चेंडू 19 धावा. सामना खूपच रोमांचक होत चाललाय. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सज्ज होतोय रमेश. वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय रमेश. पाठवतो स्ट्राईक वर योगेश. नॉन स्ट्राईक वर अतुल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय रमेश. 18 चेंडू 19 धावा. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न परंतु एक चोरटी धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. या एका धावेने धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या होती 32 धावा. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 17 चेंडू 18 धावा.
सुंदर फटका, यावेळेला चेंडू येतो पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली गेली. 2 धावा मला वाटतं यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावाने धावफलकावर धावा 34 धावा धावफलकावर लागल्यात. धावफलकावर धावा लागल्यात 34. 5वं षटक मार्गस्थ रमेश, सामनागर बॅट्समन अतुल. यावेळेस बॅटची एज घेऊन फलंदाज बाद होतोय. अतुल बॅक टू द पॅव्हलियन, 8वा हादरा बसतोय वाशाळ संघाला. विजय. आणि गडी बाद झाले तर वाशाळ संघाचे 8 गडी बाद, 34 धावा धावफलकावर लागल्या. आता येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 15 चेंडू 16 धावा. स्ट्राईकवर येतोय रवी, नॉन स्ट्राईकवर योगेश. झोपलेत खाली, कधी झाले झोपलेत. खूपच सामना रोमांचक होतोय. 15 चेंडू 16 धावांची गरज. भाकरी खायला बसलेत. 8 गडी बाद, धावसंख्या 34. शेवटचे 2 गडी बाकी. 2 गडी बाद यश आलं तर डीके स्पोर्ट्स गोलमन संघ विजय होईल. यावेळेस लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू पडतोय. पंचाचा इशारा येतोय, वाईट चेंडू अवांतर 1 धाव. या एका धावेने धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या झाली 35 धावा. येणारे 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. सामना अजूनही 50-50. खूपच रोमांचक होत चाललेला सामना, घाई करायची आहे. येणारे 15 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅट्समन रवी. यावेळेस एक सन्मान देतो चेंडूला. थोडस फंबल होत आहे क्षेत्ररक्षक, परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे 35 धावा. येणारे 14 चेंडू 15 धावांची गरज. प्रेक्षकांची कालची धडधड वाढताना खूपच रोमांचक सामना. 14 चेंडू 15 धावा. पुढचा चेंडू रमेशाचा. पुन्हा एकदा अपील केली जाते. 9वा गडी बाद होतोय वाशाळा संघाचा. रवी बॅक टू द पॅव्हलियन, एक मोठा मासा करायला लागतोय. 9 गडी बाद, धावसंख्या 35. डीजे. धावफलकावर धावा 35. गडी बाद झालेत 9. अजूनही अष्टपैलू खेळाडू योगेश मात्र मैदानात दाखल आहे. योगेश मात्र तंबू ठोकून बसलाय मैदानामध्ये. येणारे 13 चेंडू 15 धावांची गरज. शेवटचा गडी शिल्लक. गोलंदाजी मार्कवर रमेश. स्ट्राईकवर फुल टॉस चेंडू. चेंडू येतोय लॉंग ऑफ
च्या क्षेत्रामध्ये एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली. खूपच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या होती 37 रन. पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायर डिसिजन हाईट नोचा रिव्ह्यू घेतलाय. धावफलकावर धावा लागल्यात 37 रन. 37 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचा गडी शिल्लक वाशाळा संघाचा. जर एक विकेट गोलबंद संघाने घेतली तर नक्कीच सामना विजय होईल, यात काही वाद नाही. खूपच रोमांचक सामना होताना पाहतोय. संधी होती क्षेत्ररक्षकाला गडी बाद करण्याची, परंतु थोडस फंबल, परिणाम 2 धावा. अंपायर डिसिजन इज पेंडिंग. यानंतरचा सामना होईल विलास फोर्ट किन्नवली विपक्ष रमेश फोर्ट साडगाव. इट्स अ लीगल डिलिव्हरी. धावफलकावर धावा 37 रन. 37 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावा. पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले. आमचे क्वालिफाईड अंपायर हेमंतजी तावडे सरांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. येणारे 12 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. गोलबंद संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13 धावांची गरज वाशाळा संघाला. घाई करायची आहे गोलबंद संघ. 7 सामने खेळवायचे तर आजच्या दिवसामध्ये. यानंतरचा सामना होईल रमेश फोर्ट साडगाव विपक्ष किन्नवली. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. घाई करायची गोलबंद संघ. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज विजयासाठी वाशाळा संघाला. शेवटचा गडी शिल्लक आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज. बॅटिंग पॉवरचा इशारा येतोय पंचांचा. घाई करायची गोलबंद संघ. खूपच उशीर होतोय सामन्यासाठी. अजूनही 7 सामने खेळवायचे आहेत. घाई करायची गोलबंद संघ. बॅटिंग पॉवरचं षटक. 12 चेंडू 13 धावांची गरज. जर एक गडी बाद केला तर गोलबंद संघ विजयी आणि 13 धावा काढल्या तर वाशाळा संघ विजयी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळेस रिवर्सचा प्रयत्न. अपील केली जाते. लेगबायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. या एका धाव्यानं धावसंख्या होते 38 रन. 38 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किशोर. शनी आणि योगेश. स्ट्राईकवर शनी, नॉन स्ट्राईकवर योगेश. घाई करायची गोलबंद संघ. सनी आणि योगेश. शेवटचा गडी. पुढचा चेंडू किशोर याचा. झेल घेण्याचा प्रयत्न. लाजवाब झेल. उत्कृष्ट झेल. गोलबंद संघ विजय होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हारलेल्या संघाचं कौतुक. खूपच रोमांचक सामना पाहायला मिळाला. चेंडू जमा करायचंय आणि शेक हँड करायचं दोन्ही संघांनी. शेक हँड करायचं दोन्ही संघांनी. खूपच रोमांचक सामना झाला. अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. गोलबंद संघ विजय होतोय. हारलेल्या संघाचं कौतुक केलं जाईल.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातोय अरुण, ज्यानं 3 विकेट घेऊन आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. अरुण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन गोलबन संघ आणि कौतुक केलं जाईल वाशाला संघाचं. दोन्ही संघांचे अभिनंदन.